आजपासून 5000 वर्षापूर्वी आपल्या भारतीय सभ्यतेच्या प्रत्येक घरामध्ये शौचालय राहत होतं आणि ते पण असं शौचालय ज्याला आज आपण वेस्टर्न टॉयलेट असं म्हणतो। कारण आपण विचार करत असतो अशा टॉयलेटचा वापर सगळ्यात आधी पश्चिमी देशांमध्ये केला होता, परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो। खरी गोष्ट तर ही आहे ज्याला आज आपण वेस्टर्न टॉयलेट असं म्हणतो त्याचा वेस्टर्न लोकांना अगोदरच आपण भारतीय वापर करत होतो आणि या गोष्टीचे पुरावे पण भेटले आहे मित्रांनो। इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्याला आज आपण सिंधू घाटी सभ्यता असं म्हणतो ही प्राचीन काळातील सगळ्यात विकसित सभ्यतांमधील एक होती मित्रांनो। आणि आता तर येथे या उत्खनन मधून मिळालेले अवशेष हे सिद्ध करत आहे जी ही सभ्यता त्यावेळेस पूर्ण जगामध्ये सगळ्यात विकसित सभ्यतांमधील एक होती। या सभ्यताचे सगळे घर सगळ्या सुविधांनी युक्त होते। या सभ्यताच्या नगरीमध्ये सगळ्या प्रकारचे लहान मोठे कच्चे आणि पक्के घर पाहायला मिळत आहे। येथील अधिकतर घर मित्रांनो पक्क्या विटांनी बनवले होते। या घरांमधील दूषित पाण्याला बाहेर निघण्यासाठी नळ्यांचा वापर केला जात होता, ज्या मित्रांनो झाकलेल्या अवस्थेत दिसत आहे आपल्याला आणि बाहेरील नळ्यांना जोडलेल्या होत्या। मित्रांनो येथील अधिकतर घरांमध्ये असे शौचालय पण भेटले आहे ना ज्याला आज आपण वेस्टर्न टॉयलेट असं म्हणत आहे मित्रांनो। म्हणजे आपण भारतीय लोक हडप्पा संस्कृतीच्या सभ्यतेच्या वेळेपासूनच शौचालयाचा वापर करत आलेला आहोत आणि ते पण असे शौचालय ज्यात मळाला पाण्याबरोबर बाहेर निघण्यासाठी व्यवस्था होती, सेम टू सेम आजच्या मॉडर्न टॉयलेट सारखी, ज्या या कालखंडात पूर्ण जगामध्ये दुसरीकडे कुठेही अशा शौचालयाचं वर्णन नाही भेटत मित्रांनो। युरोपमध्ये 16व्या शतकापर्यंत शौचालयाची व्यवस्था जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हती मित्रांनो आणि नाही तेथील लोक शौचालयाचा वापर जास्त प्रमाणात करत होते। येथे सगळीकडे अज्ञान आणि अंधविश्वासचा बोलबाला चालत होता। स्थिती इतकी खराब होती की लोक सामूहिक शौचालयांचा वापर करत होते, परंतु मित्रांनो आपल्या भारतामध्ये असं काही नव्हतं। स्वच्छताची भारतामध्ये पहिल्यापासून एक परंपरा राहिलेली आहे। फक्त सिंधू घाटी सभ्यताच नाही तर मित्रांनो तर भारतातील हर एक प्राचीन सभ्यताने अशी व्यवस्था विकसित केली होती ना मित्रांनो जी ना केवळ त्यांच्यासाठी चांगली होती कारण पर्यावरणासाठी पण लाभकारक होती, परंतु या सगळ्या सभ्यता विलुप्त नष्ट झाल्यापासून या सभ्यतांच्या आविष्कारांचं आणि त्यांच्या नगर निर्मितीच्या टेक्निकचं आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर विकसित केलेल्या शौचालयांची सुविधा पण विलुप्त नष्ट झाली। आज तर हाल इतके खराब आहे ना मित्रांनो जे हे शौचालय सारख्या विषयावर मोकळं बोलणं पण करणं चांगलं लोकांना वाटत नाही। आज दिल्लीमध्ये सुलभ इंटरनॅशनल म्युझियम मध्ये हडप्पा सभ्यतामध्ये वापरण्यात आलेल्या टॉयलेटचा फोटो ठेवलेला आहे। आपण तेथे जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी स्वच्छ भारताच्या सुरुवातीच्या काळातील पुरावे पाहू शकाल। पहा तर मग मित्रांनो आज हाल कसे पण असू द्या आपल्याला हे समजून घेऊन आपल्याला भारतीय होण्यावर गर्व असायला पाहिजे की जो एक अजून आविष्कार ज्याला पश्चिमात्य लोक आपला सांगत आहे ती तशी पाहिली तर आपल्या भारत देशाचीच देण आहे। अजून पण खूप काही असे आविष्कार आहे ज्यांचा शोध तर भारतातच झाला होता, परंतु त्यांचं श्रेय पश्चिमी लोक घेऊन गेले। जर तुम्हाला अशा आविष्कारांविषयी माहिती मिळवायची असेल तर मित्रांनो तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।